शिंदे पवारांच्या बैठकीतील चर्चा आम्हाला माहिती नाही. पवारांकडून अजूनपर्यंत अदानींबाबत भूमिका स्पष्ट नाही. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. संध्याकाळी ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची बैठक. ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधींना देखील भेटणार. शरद पवारांसह विविध राजकीय पक्षांचे नेतेही आज ठाकरेंची भेट घेणार. देशात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली तर पळतीचे दोर कापावे लागतील. पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचा मोदींना टोला. अमेरिकेकडून शेख हसीनांचा व्हिसा रद्द तर आश्रयासाठी ब्रिटनकडून अद्याप प्रतिसाद नाही. शेख हसीना युरोपात जाण्याची शक्यता. दुसऱ्या देशामध्ये शरण मिळेपर्यंत सध्या भारतामध्येच आश्रयाला. मोहम्मद युनूस बांगलादेशसारख्या अंतरिम सरकारचे प्रमुख. आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी मान्य. युनूस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव स्वीकारला. सरकारला शेवटची संधी. आम्हाला ओबीसीमधून हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांना सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेपूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं. जरांगेंचं समाधान होत नाही. त्यांचा जास्त अपेक्षा. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात. आज सोलापुरात शांतता रॅली. सोलापुरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल. न्यूरोलॉजी विभागात उपचार सुरू. सध्या प्रकृती स्थिर. पुण्यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा. तांत्रिक कारणांमुळे एरंडवणा भागाबरोबरच उपनगरांमध्ये देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा. गोंदियात जुलैमधील पूरस्थितीमध्ये 6 लोकांसह 27 जनावरांचा मृत्यू. 1491 घरांची पडझड. 234 जनावरांच्या गोठ्यांचं देखील नुकसान. उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. चंद्रभागेचं रौद्र रूप. पंढरपुरातील पूल आणि मंदिरं देखील पाण्याखाली. तर व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं स्थलांतर. किरकोळ बाजारामध्ये 100 पार केलेल्या टोमॅटोच्या दरामध्ये घसरण. टोमॅटोचे दर प्रति किलो 40 ते 50 रुपयांवर. आवक वाढल्यानं आठवडाभरात दर घसरले. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत. नीरज सुवर्ण पदकापासून 1 पाऊल दूर. कुस्तीपटू विनेश फोगाट अंतिम फेरीत. आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकांसाठी डाव लावणार. उपांत्य फेरीमध्ये क्युबाच्या कुस्तीपटूचा पराभव.